दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जामण्यापाणी गावाच्या हद्दीत वन विभागाच्या जमिनीवर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी अतिदुर्गम भागात प्रतिबंधित कॅनॅबिस म्हणजेच गांजा वनस्पतीची बेकायदेशीरपणे लागवड केली आहे। सदरच्या ठिकाणावरून मुद्देमाल जप्त करून आणणे शक्य नसल्याने पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी NDPS कायद्यातील कलम 52A च्या तरतुदीचा वापर करून माननीय मुख्य न्याय दंडाधिकारी जिल्हा सत्र न्यायालय धुळे यांच्याकडून कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक करून घेत पंचनामा केल्यानंतर जागेवरच गांजा शेती नष्ट करण्याचे आदेश प्राप्त करून घेतले। त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक धुळे यांच्या आदेशाने वन विभागासोबत स्थानिक पोलीस स्टेशनच्या टीमने बातमीप्रमाणे छापा कारवाई केली असता जामनेपाणी वनक्षेत्र कंपार्टमेंट नंबर 1020 नियत क्षेत्र बोरखेडा येथील सुमारे 40,000 स्क्वेअर फीट मध्ये 42,45,000 रुपये किमतीचा गांजा वनस्पती लागवड झालेली दिसून आली। तेथील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कार्यकारी दंडाधिकारी यांच्या निर्देशाने मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला। तसेच नियत क्षेत्र बबळाज कंपार्टमेंट नंबर 1041 येथील 37 गुंठे व 1042 येथील 45 गुंठे असे एकूण 82 गुंठे क्षेत्रातील गांजा अज्ञात व्यक्तींनी पोलीस कारवाईच्या भीतीने कापून टाकला होता। सदर गांजाचे अंदाजे वजन 1276 किलोग्राम असून किंमत 63,80,000 आहे। तो देखील पथकाने जाळून नष्ट केला आहे। याप्रमाणे संपूर्ण कारवाईत वन विभागाच्या हद्दीतील 1,22,000 स्क्वेअर फीट जागेतील अंदाजे 1,06,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला। त्यातील 849 हा कार्यकारी दंडाधिकारी यांचे समक्ष नष्ट केल्याने त्याबाबत पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर ठाकूर यांनी फिर्याद दिल्याने शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे NDPS ॲक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील वसावे करीत आहे। दिनांक 4/12/2025 रोजी आम्हाला जामण्यापाणी या गावाच्या परिसरामध्ये वनजमिनीत अतिदुर्गम भागात काही अज्ञात व्यक्तींनी गांजा या वनस्पतीची लागवड केली आहे अशी बातमी मिळाली होती आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन खात्री केली असता सदरचा भाग अतिशय दुर्गम होता, जिथे आपण कोणतेही वाहन घेऊन जाऊ शकत नव्हतो। त्यामुळे अशा ठिकाणचा गांजा हा जप्त करून आणणे शक्य नसल्याने आम्ही NDPS कायद्यातील तरतुदीप्रमाणे माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हा सत्र न्यायालय धुळे यांच्याकडे कार्यकारी दंडाधिकाऱ्याची नियुक्ती करून असा जो गांजा आहे तो जागेवरच नष्ट करण्याबाबतचे आदेश हे 6 तारखेला काल प्राप्त करून घेतले आणि माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या परवानगीनंतर आम्ही वन विभागाच्या अधिकारी अंमलदारांना आणि पोलीस विभागाच्या अधिकारी अंमलदारांना सोबत घेऊन त्या भागात छापा कारवाई केली असता त्या ठिकाणी जे जामण्यापाणीचे कंपार्टमेंट नंबर 1020 नियत क्षेत्र बोरखेडा या ठिकाणचा साधारण 40R म्हणजे 40,000 स्क्वेअर फीटमध्ये जो गांजा होता तो त्याच ठिकाणी नष्ट केला। त्याचं साधारण जे वजन आहे ते वजन 849 किलो आणि बाजार मूल्य हे 42,45,000 इतकं होतं। तसेच त्याच्या शेजारी बबळाज कंपार्टमेंट नंबर 1041 येथे 37 गुंठे आणि 1042 येथे 45 गुंठे असे साधारण 82 गुंठे वन जमिनीच्या क्षेत्रात सुद्धा अज्ञात व्यक्तींनी गांजा लावलेला होता आणि पोलीस आता कारवाई करतील या भीतीने त्यांनी तो कापून टाकला होता। त्याचंही वजन अंदाजे 1276 किलो असून त्याचं बाजार मूल्य 63,80,000 रुपये आहे। तो सुद्धा पथकाने जाळून नष्ट केला आहे। असं आम्ही साधारण एकूण 122 गुंठे म्हणजेच 1,22,000 स्क्वेअर फूट मधील
वनजमिनीतील 2125 किलो अंदाजे वजन आहे हे असा ह्या गांजाची झाडे एकूण किंमत 1,06,25,000 रुपये हे जागेवरच आम्ही सगळं नष्ट केलेलं आहे आणि त्याच्यातील 849 हे कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर नष्ट केल्याने पूर्ण पंचनामा कारवाई करून तर त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अज्ञात आरोपींचाही आम्ही शोध घेत आहोत आणि शिरपूर तालुका पोलीस स्टेशनकडनं पहिल्यांदाच हे जागेवरच असे गांजाची शेती नष्ट करण्याबाबतची कार्यवाही करण्यात आलेली आहे. यानंतरही आम्ही परिसरातील सर्वांना आवाहन करतो की कुठेही गांजाची शेती कितीही दुर्गम भागात असली तरी आपण पोलिसांना माहिती द्यावी. आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि त्या गांजा शेतीला नष्ट करण्यासाठीची कारवाई करू. मीडिया प्रतिनिधी प्रदीप दहिवतकर, न्यूज शाहूराजे न्यूज, सांगवी.